माननीय नामदार श्री मंगल प्रभात लोढाजी मंत्री एक जलद गतीने हाती घेतलेले सर्व प्रकल्प पूर्ण करण्याबद्दल त्यांच्या कार्यकुशलतेबद्दल मी आता श्री लाईटिंग केली आहे, त्यांनीच इथे थीम LED लाईटिंग केली आहे, त्याच कन्सल्टंट कंपनीला हे देण्यात आलेलं आहे, म्हणूनच खूप सुंदर इथे LED थीम लाईटिंग आपल्याला बघण्यात येईल। धन्यवाद माननीय मुख्यमंत्री जी। हे प्रोजेक्ट साइटवर आता आपण जात आहोत आणि आता माननीय मुख्यमंत्रीजींनी उद्घाटन केल्यानंतर लोकार्पण केल्यानंतर टिटवाळा रोड ओव्हरब्रिज वाहतुकीसाठी खुला झाला आहे। सर्व नागरिकांचे खूप अभिनंदन। नमस्कार, आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून रेरोड येथील संत सावता महाराज मार्ग पूल बांधण्यात आलेला आहे। त्या पुलाचं आता काही वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आपल्यासोबत आहेत भायखळ्याचे आमदार मनोज जामसुदकर सर। त्यांच्या मतदारसंघामध्ये हे त्यांनी निवडून आल्याच्या नंतर पहिलं सगळ्यात मोठं काम होतं आणि राज्याचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधतो। मनोजजी नमस्ते, आपलं स्वागत आहे। एक आमदार म्हणून आज सगळ्यात मोठा सोहळा संत सावता महाराज पुलाच्या उद्घाटनाचा आपल्या उपस्थितीत आणि आपल्या मतदारसंघात होतं, नेमके आपल्या भावना काय? अतिशय चांगला हा प्रकल्प या ठिकाणी होत आहे। खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिकेच्या या सत्ता असता म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये असताना या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हा ब्रिज याचं दुरुस्ती नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव पास झाला होता आणि त्यावेळेला उद्धव साहेबांनी याला संमती दिली होती। आणि आपण बघत असाल की या ठिकाणी हा ब्रिज जो आहे केबल स्टेड रोड ब्रिज, हा जो ब्रिज आहे याला फंडिंग आहे ती मुंबई महानगरपालिकेची आहे आणि या ठिकाणी रेल्वे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्या जॉईंट व्हेंचरमध्ये म्हणजे महारेलच्या माध्यमातून या ब्रिजची पुनर्बांधणी होत आहे। साहेब, आता मी स्थानिकांशी संवाद साधला त्यावेळेला काही त्रुटी त्यांच्या बोलण्यामधून जाणवल्या। एकतर या ब्रिजवरून जाण्यासाठी लोकांना फुटपाथचा मार्ग नाही आहे आणि रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीकडे तात्काळ पोहोचण्याचा मार्ग नाही। नेमका आपल्याकडून या संदर्भात काय प्रयत्न होणार आहेत? निश्चितपणे मी आल्यानंतर मला ते रहिवाशांनी काही गोष्टी सांगितल्या। आज उद्घाटन आहे त्याच्यामुळे आजच्या दिवशी काय आपण या गोष्टी घेणार आहोत, परंतु आजचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण निश्चितपणे महारेलचे जे अधिकारी आहेत, मी आत्ता त्यांच्याशी आतमध्ये बसलो होतो त्यावेळेला त्यांच्याकडे काही गोष्टी मी डिस्कशन केलेल्या आहेत आणि त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की आपण ज्या वेळेला बोललं त्यावेळेला इथे साईड व्हिजिट घेऊ आणि या ठिकाणी ज्या काही त्रुटी आहेत म्हणजे रेल्वे स्टेशनला जाण्याचा एक मार्ग आहे म्हणा तो नाही आहे, अन्य काही फुटपाथ वगैरे नाहीत आणि आणखी काही छोट्या छोट्या गोष्टी रहिवाशांनी सांगितल्यात त्या प्रश्नांची त्या तक्रारींची निश्चितपणे महारेलच्या अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून पाहणी करून सोडवणूक करण्यात येईल। धन्यवाद सर, धन्यवाद। भायखळ्याचे आमदार मनोज जामसुदकर यांनी आत्ताच सांगितलं की या रेल्वे मार्गाला लगत असलेली जी तिकीट खिडकी आहे ती लवकरात लवकर सुरू करण्यात येईल। त्याचप्रमाणे ब्रिजवरतून जाण्यासाठी रहदारी करता फुटपाथची व्यवस्था करण्यात येईल। या संदर्भात त्यांनी MD साहेब जे आहेत महारेलचे त्यांच्याशी आत्ता संवाद साधलेला आहे। त्यांनी सांगितलं उद्घाटनाच्या या 2 दिवसामध्ये हे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण तातडीने पावले उचलू आणि लोकांना भविष्यात होणारा त्रास आहे तो कमी करण्याचा किंवा संपवण्याचा आपल्याकडून प्रयत्न राहील। ग्लोबल न्यूज 18 करता मुंबई येथून कॅमेरामन सलीम खतीबसह दिनेश मराठे, मुंबई। धन्यवाद।